हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सौर कृषी पंप योजना, मागेल तेरा सौर पंप योजनाचा फॉर्म कसा भरावा? संपूर्ण माहिती. तर बघा इथे तुम्हाला बेनिफिशियरी सर्व्हिसेसमध्ये अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे बेसिक माहिती भरायची आहे. तर इथे तुम्हाला वरती डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि मेन सर्वे नंबर टाकायचा तुमचा व्यवस्थित. तर बघा मी पूर्ण माहिती व्यवस्थित भरत आहे. तुम्ही लक्ष देऊन नीट व्यवस्थित बघावे. तर सर्वे नंबर टाकून घेतलाय मी. ग्रुप नंबर तुमचा जो असेल तो तुम्ही बघून टाकायचा. त्याच्यानंतर ॲप्लिकंट नाम वगैरे पण व्यवस्थित तुम्ही फिल करायचे. ॲप्लिकंट नाम हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, चुकता कामा नये. त्याच्यानंतर फादर हजबंड नेम ही माहिती पण तुम्ही व्यवस्थित भरायची. त्याच्यानंतर तुमचं कास्ट, क्लासिफिकेशन, जेंडर, मोबाईल नंबर हे तुम्ही मेल आय डी वगैरे व्यवस्थित भरायचे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुमचं इथे ॲड्रेस फिल करायचा आहे. तालुका, पिनकोड व्यवस्थित टाकायचे आहे. त्याच्यानंतर इथे बघा मोबाईल नंबर टाकून इथे आधार कार्ड व्हेरिफिकेशन पण करायचे आहे. आधार कार्ड नंबर व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे, व्हेरीफाय. तर बघा इथे तुम्हाला येस या बटनावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकून ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर बघा मी ओ टी पी टाकतोय, गेट ओ टी पीवरती क्लिक करतो. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल. आता इथे तुम्ही ओ टी पी टाकायचा जो तुम्हाला आला असेल. तर बघा आता मला ओ टी पी आला आहे. मी इथे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करतो. तर बघा इथे माझं व्हेरीफाय सक्सेसफुल झालं आहे. त्याच्यानंतर मी इथे आता ओके या बटनावरती क्लिक करणार आहे. ही माहिती झाल्यानंतर वॉटर शेड अँड इरिगेशन इन्फॉर्मेशन ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. जलस्रोत टाईप निवडायचा आहे तुम्ही. तर बघा तुमच्या शेतामध्ये जलस्रोत टाईप लेक, वेल, बोरवेल जे पण असेल तुम्ही इथे निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर इरिगेशन टाईप मायक्रो ओपन आणि पाईप तो हे ऑप्शन क्लिक करून तुम्हाला वॉटर क्वालिटी हे पण तुम्ही व्यवस्थित ही माहिती पूर्ण व्यवस्थित भरायची आहे. तुमची वॉटर डेप्थ इन फीटमध्ये किती आहे, वॉटरचा स्रोत कोणता आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे कोणता. त्याच्यानंतर वॉटर डेप्थ ड्युरिंग इन रेनी सीझन किती फीट असतं, ही माहिती पण खूप महत्त्वाची आहे. पॉन्ड आहे का, तर ते पण ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तुमच्या शेतामध्ये पॉन्ड असेल तर येस, नाही तर नो नो ऑप्शनवर क्लिक करू शकतात. डकवीड ही सगळी माहिती तुम्ही नीट भरायची. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल डिटेलमध्ये पण तुम्ही खरीप, रब्बी तुमचं कोणते पीक आहे, नंबर ऑफ क्रॉप लास्ट इयर, किती क्रॉप तुमच्या शेतामध्ये होते, 3-4 जे पण तुमचे असेल तुम्ही ही माहिती नीट भरून घ्यायची. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर एक्झिस्टिंग फॉर्म डिटेल भरायची तुम्हाला. फॉर्म डिटेलमध्ये तुम्हाला कोणता पंप पाहिजे त्याच्याबद्दल माहिती, सबमर्सिबल, पंप युजर आहे आधी, कोणता टाईप पाहिजे, सी डी सी, त्याच्यानंतर सबमर्सिबल की सरफेस, त्याच्यानंतर कॅपॅसिटी 3 HP 5 HP, पॉवर सोर्स डिझेलवरती चालणारा, त्याच्यानंतर तुम्हाला एनर्जी इफिशियंट पंप यस किंवा नो हे ऑप्शन तुम्ही भरून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ॲन्युअल डिझेल किती लागणार आहे लिटरमध्ये हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बूस्टर पंप रिक्वायर्ड आहे की नाही आहे, रिक्वायर्ड असेल तर तुम्ही त्याची माहिती इथे देऊ शकता. रिक्वायर्ड असेल तर यस, त्याच्यानंतर हाईट किती फीट वगैरे काय तुम्हाला डू नीड अ बूस्टर पंप यस नो हे तुम्ही ऑप्शन तुम्ही बघून घ्यायचं तुम्हाला
लागतंय नाही लागत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बँक डिटेल भरायची तुमची, ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे. अकाउंट अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड, बँक नेम, MICR कोड, ब्रांच नेम आणि ब्रांच टाउन ही माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची. त्याच्यानंतर आय हॅव चेक फिल फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सर्वात पहिलं डॉक्युमेंट्स आहे तुमचा 7/12. 7/12 जर तुमचा सहहिस्सेदार असेल तर तुम्हाला एक स्टॅम्प पेपरवरती नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट बनवायचं आहे. त्याची पण मी डिटेल दिलेली आहे पुढे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बँक पासबुक अपलोड करायचं आहे सेकंड, आणि पासपोर्ट साईज फोटो थर्ड डॉक्युमेंट. त्याच्यानंतर इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मध्ये अदर डॉक्युमेंट्समध्ये बघा, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सहहिस्सेदार असेल तुमच्या 7/12 एक पेक्षा जास्त ऑनर असतील तर तिथे तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड फॉरवर्ड वरती क्लिक करायचं आहे. तर मी ऑलरेडी पहिलेच फॉर्म भरलेला असल्यामुळं मी ती माहिती सेव्ह अँड फॉरवर्ड माझ्या प्रोसिजरमध्ये दिसणार नाही, पण तुम्ही करू शकता, काय अवघड नाही, फक्त सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना चलान भरायचं आहे. चलान जे तुम्ही किती HP साठी अप्लाय करताय सोर फॉर्म, तर 16,000 17,000 जी पण अमाऊंट असेल तुम्हाला ती पे करायची आहे. त्याच्यानंतर बघा, मी जे महत्त्वाचं बोललो होतं की सहहिस्सेदार असेल तर तो बॉन्ड पेपर लागणार आहे. तर बघा, अशा प्रकारे बॉन्ड पेपरवरती सहहिस्सेदाराची संमतीपत्र बनवायचं आहे तुम्हाला. तर बघा, मी बनवून ठेवलं आहे. तर मी आता स्कॅन करून इथे मी त्याला एका PDF मध्ये मर्ज करतो आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला संमतीपत्र बनवायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये कोणाकोणाचं बघा पुट अँड होल्डवरती जातं स्टेटस जे होल्डवरती जातं त्याचं कारण आहे की तुमच्या 7/12 एकपेक्षा जास्त नावं असल्यामुळे त्यांचं संमतीपत्र तुम्ही न दिल्यामुळे तुमचा फॉर्म होल्डवर जातो. तर बघा, इथे माझ्या केसमध्ये पण सेम झालं होतं. A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट होल्ड फॉर अप्रुव्हल, आणि मला इथे एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं ऑप्शन आलं आहे. त्याच्यानंतर मी इथे बघा डिटेल टाकतोय. बघा इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस, तर इथे ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला इथे दिसेल की A1 फॉर्म पुट ऑन होल्ड फॉर अप्रुव्हल. तर मी त्याला आता जे संमतीपत्र आहे सहहिस्सेदाराचं ते इथे मी आता अपलोड करणार आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची, कारण बरेच लोकांचे फॉर्म हे होल्डवर जातात, पेमेंट केलेलं असतं, परेशान होतात. तर हीच प्रोसिजर आहे की तुम्ही सहहिस्सेदाराचं संमतीपत्र घेऊन त्याच्या बॉन्ड पेपरवरती टाईप करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती OTP आला असेल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे सक्सेसफुल असं ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचं आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर याच्यापेक्षाही मी जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो. हा मी फक्त तुम्हाला माहितीसाठी बनवला होता व्हिडिओ.